राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीची ताकद दिसून आलेली आहे। बारामती, विशेष करून बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली पाहायला मिळत आहे। आत्तापर्यंतचं जे चित्र आलंय त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस जवळपास 30 जागांवरती आघाडीवरती आहे। त्यामुळे बहुमताच्या जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पोहोचलेली आहे। बारामतीमध्ये पाहायला गेलं तर बहुतांश जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर मोठ्या प्रमाणात त्यांना सहानुभूतीची लाट होती। ती सहानुभूतीच्या लाटेचा कुठेतरी फायदा बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळताना पाहायला मिळत आहे। मात्र त्याच ठिकाणी दुसरीकडे पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर भाजपने देखील या पुणे जिल्ह्यामध्ये मोठी पकड आपली घेतल्याची पाहायला मिळत आहे। भाजपचे देखील 20हून अधिक ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या पुणे जिल्ह्यामध्ये भाजपचं अस्तित्व अत्यंत नगण्य होतं त्या ठिकाणी काही काँग्रेसच्या नेत्यांना भाजपने पक्षात घेतलं आणि त्यानंतर भाजपने मोठ्या प्रमाणात मुसंडी पुणे जिल्ह्यामध्ये मारल्याचं पाहायला मिळतंय। विशेष करून भोर असेल, त्यानंतर पुरंदर असेल, दौंड या भागामध्ये राष्ट्रवादी बरोबरच भाजपचं देखील मोठं वर्चस्व आता पाहायला मिळते। भाजपने या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये 50 जागांवरती निवडणुका लढल्या होत्या, त्यातील 20 जागांवरती सध्या भाजप आघाडीवरती आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी देखील आता कुठेतरी जो मॅजिकल फिगर आहे 37ची ती गाठण्याच्या जवळ पोचलेला आहे। एकूणच पुणे जिल्ह्याचं चित्र पाहिलं तर अजित पवार यांच्या निधनानंतर कुठेतरी सहानुभूतीची लाट आहे आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होताना पाहायला मिळत आहे। सुदेश मिटकर, पुणे, सरकारनामा।